आज पण आम्हाला गॅस नाही भेटला. आम्ही हॉटेलात चालू पण नाही करणार आज. पण तिसरा दिवस आहे बरोबर. बुधवार, सोमवार नाही भेटला, मंगळवार नाही भेटला, बुधवारी आज पण नाही भेटला. अजून एक दिवस चालून काय सांगता येत नाही. अजून जमीन तशी वल्ली आहे बरं का. खाली खाली वल आहे याला. आता जरा पाणी लवकरच द्यायला पाहिजे याला. जवळपास आहे ना 3 वाजले आत्ता. मी समथिंग 11:30-12 वाजता आलो असो इथं. 3-1 तास थांबलो इथं. विनोदने आणल्यात बकरं चारायला त्याची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 10:30 वाजलेत. 10:30 वाजतील. आज पण आम्हाला गॅस नाही भेटला. आम्ही हॉटेलात चालू पण नाही करणार आज. पण तिसरा दिवस आहे बरोबर. बुधवार, सोमवार नाही भेटला, मंगळवार नाही भेटला, बुधवारी आज पण नाही भेटला. अजून एक दिवस चालून काय सांगता येत नाही. गावात आलो होतो घरचे पाहुण्याच्या फक्त. आज काहीतरी मिसळ पाव केलेला आहे घरी. तर रानात जायचंय मला आज. रानात जाऊन आहे ना आपल्याला मका पेरायची. ट्रॅक्टरवाल्याला फोन केला तर म्हणलं बघू जरा आहे ना, सांगतो टायमिंग. आपल्याकडं मका ऑलरेडी आहे, फक्त पेरली पाणी सोडायचं वावरात. पाणी पण असं पाहिजे विहिरीत, नाही अवघड होईल परत खेळ. आज पेरल्या उद्या पण देता येईल असं काय नाही. पाणी चालतं एक दिवस तरी. संतोष शेटला फसी पिणे. काय पाहिजे तुला? बॉल पाहिजे. कोण ठेवला बॉल तिथे तुला? हा, इकडे पाव घेऊन जा. आता तर म्हणलं घेऊन जाणार नाही. बापरे, ए काच फुटून त्यांनी. आजीच्या आईला म्हणलं प्लास्टिकची काच फुटून मला त्यांनी. काच फुटून काच. चला त्याच्या उडी मारू. आता जवळपास नाही 11 वाजल्यात. घरी सामान विमान सगळं दिलं. आता सर्व रानात चाललोय. रानात आपल्याला आहे ना ते ट्रॅक्टरवाला वालवायचं आहे मुळात. तो जर आला ना तर दान पण इथे गोट्या ठेवले सगळं मी. ते बियाणं पण मक्याचं. पाणी पाहिजे मुळात विहिरीला. विहिरीला पाणी आहे तेव्हा बघतो. पेरल्यानंतर पाणी पण सोडून दिलं असतं लगेच. नाही तर रात्री नाही, उद्या द्यायला लागेल. आज पेरलं पाणी उद्या द्यायला लागेल, कारण दुसरी घेते ना आज पाणी. आता पाणी कमी पडायला लागलं ते विहिरीला. तो एक प्रॉब्लेम आहे. विहिरीचं पाणी ना दुसऱ्यांना चालू दे राव. आता त्यांचं काहीतरी 2-3 सार राहिले. आता रात्री ट्रॅक्टरवाला पिरून जाईन. मग अजून जमीन तशी वल्ली आहे बरं का. खाली खाली वल आहे याला. आता जरा पाणी लवकरच द्यायला पाहिजे याला. मका चांगली उगवली ती. इथून इथून सगळं काढून टाकणार आहे कांद. आणि आडवा सारा आहे ना, असं मकाचे पिरून टाकू म्हणलं. अजून एक सारा एक तयार होईल. मग असा आडवा अजून पिरून द्यायचा अख्खा इथून तिथून. ऊन लई आहे राव. ऊन लई ना. आता जरा पाणी द्यायला लागते जरा. बाकी वावरांना पाणी द्यायची गरज नाही. गहू आणि ते शाळू बिळू निसावले आता. ते आता काही लागत नाही याला पाणी. लागत होतं. गावात गेलो तो आहे ना, ट्राय केलेला कपडे दिले बाई. आणि राहणार आलो डायरेक्ट निघून. तिला आणलंय बसून निवांत झाडाखाली जरा निवांत. कुठं काही कामच नाही.
फॅब्रिकेशनवाली पण गायब आहे राहू, आमचा जॉब आहे त्याच्यामुळं ती येईना लवकर. नाही ते काम करून घेतलं असतं गोट्याच्या हाईट वाढून. मी ऑलरेडी पत्रे आणून ठेवलेत राव. 30,000 रुपये गेले माझ्या पत्र्याला त्याला. पण एकदम परफेक्ट होईल माहिती आहे का. आता ऊन नाही लागायचं लई. माझा गरम होते आता बेसिकली. झाडाखाली बसतो निवंत. विहिरीत पाणी किती बघू जरा. पाणी कमीच आहे राव. रात्रभर बोर चालू राहील ना, पण पाणी आपल्या म्हणजे मका भिजन एवढं पाणी स्टॉक होईन परत विहिरीत. तर मका भिजावता येईल अख्खी. विनर शेटला म्हणलं झाडं बिडं सगळे काढून घेऊन जा डायरेक्ट. हे सगळं साफसफाई होईन अख्खं. पाणी आहे विहिरीत. आजपर्यंत पाणी होऊन जाईन. आजपर्यंत स्टॉक झालं ना आपलं, उद्या बागन सगळं. आता एवढं वार लागत नाही, पण वार असेल तर भारी वाटते. सावली पण चांगली आहे, थोडं वार कमी जरा. नॉर्मल गरम होत आहे, पण घरच्या वेळेस लय बरं आहे. घरी थांबलो ना डायरेक्ट काम पण नसते काय, झोप येते डायरेक्ट. झोपूशी वाटतंय. आता 3 दिवस झाले निसा झोपतोय. म्हणून आज म्हणलं जरा आज नाही झोपणार, आज रानात जाऊन निवांत बसू. रात्री एक आपल्या मित्राला भेटलो होतो, ते क्रिएटर आहे नाही का, भारी वाटल्याला भेटून राव. बऱ्याच गोष्टी शिकायला भेटल्या मला. पण मला माहीत नव्हत्या पहिल्या कधी. तेच आहे ना, काय ते नॉलेज असेल ना तर जिथं आपल्याला 10 दिवस लागते ना, तिथं आपल्याला समथिंग 3-4 तासात होईन. आणि जर नॉलेज नसेल तर त्यात जास्त वेळ लागेल. एवढंच होतं. सेल्फ लर्निंगची गोष्ट आहे ती तिथंच. येस असं जाऊन बऱ्याच लोकांना DM केलं नाही मी. बऱ्याच लोकांना भेटत जाऊ हळूहळू. प्रत्येकाची काय शिकाय भेटते. हा हळूहळू ग्रो करून आपण पुढे जाऊ शकतो सोशल मीडियामध्ये. आता रानात आलो निवांत बसायला. हिल आणलं होतं, हिल पेतोय. रोटरवायला गेला, रोटर गेला खाली एक. त्या रोटर दे ना वावर ते तेवढं सारे. आणि नंतर पेरणार रात्री येईन, मग त्यावेळेस पेरता येईन. होय तो रोटर मारलाय आणि तिथं आतलं मका कापले ना ते वाफ्यामध्ये दोन वाफ्यामध्ये पण रोटर मारून टाकला. इथं मका पेरायच्या दाखी ही दाखी आणि सरळ एक वाफ्यामध्ये आडव्या. मग सगळं आपल्याला युटिलाइज करता येईल वावर. आता रात्रभर चाललं, दिवसभर चालल्यावर बरं पाणी. उद्या मला पाणी द्यायच्या मक्याला द्या. हा ना, दिवसभर थांबलोय. चरा आणले काय आणला? चला जाऊ मग मी. ते गिरणी गावात का आपलं पलीकडचं ते जवळपास आहे ना 3 वाजले आत्ता. मी समथिंग 11:30-12 वाजता आलो असं इथं. 3-1 तास थांबलो इथं. विनोदने आणल्यात बकरा चारा आहे त्याची. ते चारी तर आता हाय 5 वाजेपर्यंत. म्हणलं मग फ्रेश बिश उरकून बिरकून कपडे बदलून नेऊ. एक 4 वाजता 4:30 वाजता मग कापून नेतो. मग इकडला सारा आहे ना तो कापतो थोडा जरा. यो सारा राहून दे. इकडून लाख कापतो जरा थोडा आणि तो टच करतो याला की वाजता आहे ना 3:30 वाजलेत. एक अर्धा तासानंतर आहे ना गोवा रानात जायला लागेल मग कापायला. नेमकं विनोदची गाडी पण आहे. लवकर कापून लगेच त्या गाडीत टाकून आणता येईल कालच्या गत. आता मला जेवण घेऊन केलं. व्हिडिओ वगैरे बसलो यूट्यूबवर. आता ऑइल कधी सप्लाय चालू होईल नाही काय केस स्टडी सांगतात ना बरेच जणांची, त्यांचं बघत होतो. अजून तर सप्लाय नाही झालं गव्हर्नमेंट जरा चालू. गॅसचा अवघड जास्त वेळ चालू ना अवघड होणार आहे खेळ. पण हॉटेल आहे ना अख्खी बंद पडली म्हणजे आत्ता एवढा प्रॉब्लेम झाला आहे. 5 वाजल्यात. त्या दोघांना आहे ना मी बाहेर बांधते का त्या साईडला जरा आहे ना पाय मोकळ होतील म्हणून. आणि रानात चालू मका कापायला. विनोद आहे रानात, तो आलाय बकर चारायला. थोडं कामात काम होईल. वाहू त्याच्या गाडीने वाहून आणता येईल. मग
इथं बांधलं दोघांना यांचा पाय मोकळ होतील तोवर ॲमेझॉनचं पार्सल आलं आपलं ते परत ते घेऊन खाली जाऊ राहणार निघून 5:30 झाले पाहिजे लिहून लागत बेकार 3 वाजता वाईट ऊन होतं गाड्या एकदा फोन केला मी वासर मागवतो माग द्या म्हणून वेळ झाला तुम्हाला कॉल बॅक तर उचलता येत नाही काय मग केल्यावर ॲमेझॉनच्या उचलतो ना नाही उचली तिला केला पण मी गोप्रो माउंट होता तो गोप्रो माउंट आलाय ऑनलाईन मागवला होता मी आता हे साला मला भेटलं 150 रुपये 200 रुपयाला 200-250 रुपयाला इथं ऑफलाईन स्टोअर नाही ना त्याच्यामुळं फायदा उठत ती ऑनलाईनवाली जाऊ दे तुमच्या गाडीत ना पाठक्यात ना मग कापून डाय वाहून त्या घरी न्यायला लागन परत नंतर लय उशीर होतोय राव गोठ्यातलं उरकिस्तोपर्यंत 7 वाजतात हिवाला कापून टाकायचा मला हिवाला इथपर्यंत न्यायचा आहे असा काँग्रेस कोण खाता जास्ती हे आपलं हे घोड हा घोडले खाते काँग्रेस दोन वजी कापली ही एक वज हे दुसऱ्याला द्यायचं आता विनय शेट आणा तुमच्या गाडी टाकून जाऊ पटक्यात जाईन टू व्हीलरला पण 2 चक्रा मारतील टू व्हीलर ये लोक डायरेक्ट रिवर्स मार तो लागला राव सगळ्यांचं उरकलं जवळपास आता एक 6 वाजून 40 मिनिट आलेत मग 7 वाजले समथिंग बराबर यांना थोड्या वेळ जाणार 1 तासभर बाहेर बांधली होती मी तास ना 8 तास झाले असेल इथे जाडून घेतलं ते फिकून द्यायचे बाकी आता हे शेड आहे ना आज आहे बुधवार शुक्रवारी करणार आहे शेड शुक्रवारी आपलं सगळं काय कार्यक्रम होऊन जाईल इथलं पण करायचं आणि इथं आहे ना कडव्याला वळी पण करायची मोठी त्याला पण शेड करायचे वळी बांधणार नाही तर ते वळीला पण शेड करतं कागद नाही का टाकायचा कागदामुळे काय ते फालतूगिरी होती पावसाळ्यात एकदाच होईन ते होईन 10 वेळा नाही करी बसणं आता आणि हे नाही पत्रा घालायचा राव शेडवाली त्यांना ताव म्हणलं ताव करीन पण हे घुसव करीतच राहते सारखं चला म्हणजे आपण 1 दिवस फक्त आज बुधवार गुरुवार आणि शुक्रवार 1 दिवस बाकी गुरुवारचा शुक्रवारी फायनल होऊन जाईल सगळं इथलं काम कंप्लीट झालं सगळं आता घरी जाणार फ्रेश होणार